या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघाच्या वतीने आज सोलापूर शहरातील पूनम गेट येथे आंदोलन छेडण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागांतर्गत सुमारे 1,65,000 स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत। राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजना इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत 1ली ते 5वी या प्राथमिक वर्गातील तसेच 6वी ते 8वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथिनयुक्त आहार देण्यात येतो। शालेय पोषण आहार बनविण्यासाठी स्वयंपाकी तथा मदतनीस यांना 2,500 रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येत आहे। महाराष्ट्र शासन त्यांना वेट बिगारीसारखे वागवित आहे। या कामात बराच वेळ जात असल्यामुळे त्यांना किमान 20,000 रुपये दर महिन्याला पगार मिळावा अशी संघटनेची मागणी आहे। याची अधिक माहिती सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड व महिला स्वयंपाकी कर्मचाऱ्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा तिथं आम्ही आंदोलन घेतलं आहे। त्यांच्या मागण्या आहेत। महाराष्ट्र सरकारसमोर त्यांच्या मानधनाचा प्रस्ताव प्रलंबित आहे। ते महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर त्यांची मानधनाला द्यावी, त्याचा GR करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। नंबर 2ची मागणी आमची अशी आहे, दरवर्षी यांच्याकडनं करारपत्र लिहून घेतात। 20-20 वर्षे काम केलेल्या ह्या कर्मचारी आहेत, त्यांच्याकडनं करारपत्र लिहून घेऊ नये अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे यांचं कमीत कमी ह्या 5 तास काम करतात। मुलांना आहार देणे, आहार शिजवणे, भांडी घासणे, शाळा झाडणे, वर्ग खोल्या झाडणे, अशामध्ये ह्या महिलांना जे अन्याय होतो त्यांच्यावर तो अन्याय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्यांना 12 महिन्याचं पगार मानधन दिलं पाहिजे। जसं शिक्षकांना 12 महिन्याचं मानधन दिलं जातं, पण ह्यांना कसं आहे, काम करून घ्या आणि ज्या सुट्टी असते त्या त्याचं मानधन द्यायचं नाही की त्यांच्यावर होणारे अन्यायकारक बाब आहे, तर हे बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी। कुठले कर्मचारी आहेत, हे कुठल्या गावाचे आहेत किंवा कुठल्या? आता आम्ही नवीन संघटना बांधलेली आहे, आत्ता सुरुवात आहे, त्यामुळे लोक कमी आहेत। त्यामध्ये माळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरच्या महिला आलेल्या देतोय आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत। किती दिवस झाले मी हार शिजवतो, आमची 4-4 महिने पगार होत नाही, इंधन बिल नाही, भाजीपाला नाही, पगार नाही। मग आम्ही गरीब आहे म्हणूनच आलो ना तुमच्यात पोषक हार शिजवायला। मुख्याध्यापकाला मागितलं की तरी म्हणजे आम्ही कुठून द्यावं, तुम्ही कुठे जायचं, आम्ही पैसे कुणाला मागायचं काम करू, माल कसा येतो महिन्याला आणि पगार कशी येत नाही। आम्हाला पगार ना दिले, त्यांचं शाळेचं जे साहित्य असतंय की भाजीपाला, इंधन बिल, पूरक हार, पोषक हार, ह्याचे तर पैसे येऊ की मानधन नाही येऊ दे आमची पगार, पण आम्हाला शाळेत लागणारे सगळे पैसे द्यावे सरकारने। किती वर्षापासून आपण शाळेत काम करतो? 18 वर्ष झालं पोषक हार शिजवतो। काय वय काय आपलं? माझं वय आहे 60 असेल की तरी आता। यावरतीच आपलं घर चालतं? हां नवरा नांदवत नाही, निराधार आहे, 2 मुलं आहेत बाबा, नवरा नांदवत नाही। मी गरीब आहे म्हणून मला सगळी समजून घेते सगळं गाव। मी सगळ्या पुढे बचत गटातले पैसे उपसिते बचत घालते, शालेय पोषक हारला घालते। बचत गटात बोजा झाला, आता काय करायचं, महिन्याला व्याज भरावंच लागते, नाही तर बाया अंगावर सुटते। ते मीच गटाचा अध्यक्ष, पैसे मागायला गेलं का तूच एकटी पैसे। काय मागण्या काय आहेत आपल्या? आपल्या मागण्या, सरकारनं आम्हाला पगार वाढवून द्यावी। किती? आता आम्हाला 300 रुपये बाहेर पगार, आम्हाला 200 तर देऊ दे की 6,000 तर देऊ दे की महिन्याला। 20,000 सांगितले तर पण 20 मधलं 10 द्या, 10 राहिलं आम्हाला 9 तर 1,300 रुपये प्रमाण पगार देऊ दे की महिन्याला। माझं नाव सिंधू शंकर चतुर्भुज, मी गरगनाळी, माझं गाव दक्षिण सोलापूर। गरगनाळी शाळेमध्ये आम्ही 12 वर्ष झाली मी भात करत आहे, मला अनुभव आहे। दुसरी गोष्ट, आम्हाला 12 वर्षापासून आम्ही 50 पैसे पगार होता आम्हाला, तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही काम करतो। आमच्या कामाचा आम्हाला मोबदला मिळत नाही। सकाळी 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत बसतो, 10 तास आम्ही करतो, तरी त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही। तरी शासनानं आमची हक्क आणि आमचे बोलणं आणि आमचं सगळं त्यांनी मनावर घेऊन आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे, एवढी विनंती आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर
अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.